आपला आवाज कोकण 24 तास। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे मुस्लिम बांधवांनी धुलीवंदनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये हिंदू बांधवांना शरबत आणि फळांचे वाटप करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले। रत्नागिरी जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून सर्वत्र शिमगोत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे। या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात आणि आपापले सण मिळून मिसळून साजरे करीत असतात आणि हीच कोकणची खासियत आहे आणि परंपरा ही आहे। जयगड येथील शिमगोत्सव या कार्यक्रमात गावाच्या माजी सरपंच सौ फरजाना डांगे आणि मुस्लिम युवक कार्यकर्त्यांनी सर्व धर्म समभावाची सुंदर परंपरा जपत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। धुलीवंदन मिरवणुकीच्या वेळी आंबेबंदर जयगड येथील मुस्लिम समाजातील युवकांनी पुढाकार घेत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या, तसेच थंड पेय देऊन सन्मान केला। हा उपक्रम केवळ औपचारिक नव्हता तर एकात्मतेचा आणि बंधुभावाचा जिवंत संदेश देणारा होता। या प्रसंगी असंख्य मुस्लिम बांधव एकजुटीने उपस्थित राहून हिंदू बांधवांच्या स्वागतासाठी सज्ज होते। विशेष म्हणजे सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून त्यांनी सामाजिक ऐक्याला प्राधान्य देत या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। हे खऱ्या अर्थाने परस्पर सन्मान आणि सौहार्दाचे उदाहरण ठरले। जयगड गावाने पुन्हा एकदा सिद्ध केले की सण हे केवळ धार्मिक मर्यादेत अडकलेले नसतात, ते समाजाला एकत्र आणणारे, नातेसंबंध दृढ करणारे आणि बंधुभाव वाढवणारे माध्यम असतात। जयगडची ही एकजूट आणि सौहार्दाची परंपरा भविष्यातही अशीच बहरत राहो ही सदिच्छा।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।